जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता 2,500 रुपये आणि थकीत रक्कम मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत की कोणी पात्र आहे, कधी पैसे जमा होतील आणि नवीन अर्ज कसा करायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना विशेषतः अशा व्यक्तींना आर्थिक मदत पुरवते जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि कोणत्याही कमाईच्या स्रोताशिवाय जीवन जगत आहे. ही योजना पुढील लोकांसाठी पात्र आहे: दिव्यांग व्यक्ती, अनाथ महिला व मुलं, विधवा व घटस्फोटित महिला, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले आणि 65 वर्षांहून अधिक वयाचे व्यक्ती ज्यांना आधार नाही. ऑगस्ट 2025चा हप्ता. ऑगस्ट 2025 मध्ये लाभार्थ्यांना मिळणारा हप्ता सरकारने अधिकृत घोषणा केल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यासाठी 2,500 रुपये जमा होणार आहेत आणि त्याचसोबत काही जिल्ह्यांमध्ये थकीत हप्त्याचीही भरपाई केली जात आहे. हे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा होतील. पैसे जमा होण्याची तारीख. बहुतेक ठिकाणी 5 ऑगस्टपासून हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही ठिकाणी 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाने ठरवलेली असते. पती-पत्नीपैकी एकच अर्ज करू शकतो. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जन्मतारीख दाखवणारा पुरावा, उमेदवार 65 वर्षांहून अधिक असल्यास, बँक पासबुकची झेरॉक्स, अपंग असल्यास अपंगत्वाचा सर्टिफिकेट आणि विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. नवीन अर्ज कसा करायचा? महसूल विभागाच्या स्थानिक कार्यालयात संपर्क करा. संजय गांधी निराधार योजनासाठीचे फॉर्म मिळवून सर्व माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे संलग्न करून तहसील कार्यालयात जमा करावे. ऑनलाईन अर्जाची सोय सध्या उपलब्ध नाही. अर्ज प्रत्यक्ष कार्यालयातच करावा लागतो. अर्जाची तपासणी. सामाजिक सुरक्षा अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या तपासणीनंतर अंतिम मंजुरी मिळते. महत्त्वाचे: जर तुम्ही आधीच अर्ज केला असेल आणि तुमचे पैसे अजून आले नाहीत तर संबंधित तहसील कार्यालयात चौकशी करा. बँक खात्यात आधार लिंक असणे आवश्यक आहे. पैसे वेळेवर मिळवण्यासाठी अपडेट केलेले डॉक्युमेंट्स आवश्यक पहा. संजय गांधी निराधार योजनेच्या या अपडेटबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.